अगदी अतिरिक्त गतीने फेकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अजय नाईकचा, परंतु इथून मात्र पंचांनी स्टेप आउटचा बॉल या ठिकाणी घोषित केला. अजय नाईक खांद्याचा हा खेळाडू आहे आणि पहिला बॉल घेतो मात्र नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांचा येतो आहे. अतिरिक्त एक्स्ट्राचा धाव फ्रीची संधी आहे आता फलंदाजासाठी. टॉस जिंकल्यानंतर पाय नेमके ग्रुप अलिबाग संघाने बॅटिंग घेतली आहे. स्वीकारले हो यावेळीचा बॉल सरळ बीट करत चालला फलंदाजाला. दोन बॉलची संघटना पाहायला मिळते. वारंवार इथून उल्लेख करत आलो ब्रीडचा बॉल होता की अजय नाईक एक जबरदस्त खेळाडू आहे. हलची हलची आणि इथून मात्र अजय नाईकनं हा दुसरा स्टेप आउटचा नो बॉल फेकला होता. मी तर म्हणेन थ्रीची संधी 2 नो बॉल ह्या षटकामध्ये आलेत. या ठिकाणी टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली 4 वरती संघ जाऊन पोहोचला. सुरुवातीच्याच या पहिल्या षटकामध्ये अजय नाईकची गोलंदाजी सध्या थोडीशी मी तर म्हणेन चर्चेमध्ये राहील की 2 नो बॉल पहिले स्टेप आउट केलं होतं. मी ते मन पुरे आले होते, परंतु यावेळेस मला चांगला चेंडू रिलीज केला. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त दुसरी बाउन्स बऱ्याचशा गोष्टी या चेंडूमध्ये पाहायला मिळाल्या. खांद्याचा हा खेळाडू आहे नेहमीच खेळाडूची चर्चा बऱ्याचशा टेनिस बॉलमध्ये आपण त्याचं पाहिलं असेल. बरेचसे विक्रम त्याच्या नावावरती देखील आहेत. बऱ्याच स्पर्धेमध्ये बाईक देखील त्यानं जिंकलेले आहे मॅन ऑफ द सिरीजमध्ये. त्यामुळे हा खेळाडू चर्चेमध्ये आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीचा चेंडू रिलीज केला आहे. पडल्यानंतर अतिरिक्त दुसरी बाउन्स आणि यावेळेस मात्र फलंदाजाला बीट केलंय. बघा 2 नो बॉल फेकले होते. स्टेप आउटचा 2 नो बॉल आले होते, परंतु त्यानं फक्त दाबा खर्च केला या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या पहिल्या षटकामध्ये. सुरुवातीच दमदार सुरुवात केली आहे. काय मॅच मध्ये पहिली मॅच आपण पाहिली होती. लो स्कोरिंग 42 बनल्या होत्या. 42 धावांचा पाठलाग दोस्ती 11 कांडोली संघाने सहज रीतीनं केलं होतं, परंतु त्याच इंटेक्शन या मॅचमध्ये सुरुवात पहिल्या षटकामध्ये अजय नाईकनं फार चांगली केली आहे. 4 धावा फक्त खर्च केलं सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये. लोअर फुलटॉसचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी प्रयत्न होतो आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिलाय महेशनं. सलामीची जोडी राजन नाईक आणि आपण पाहतोय महेश पाकमारे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते आहे. धाबा सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये बनलेलंच नाही आहे, त्यामुळे इथून आता कुठेतरी धाबांसाठी संघर्ष करावा लागेल. बॅटची कडा अगदी क्षेत्ररक्षकाला बेट करत चाललाय. लॉंग स्टॉप वरना नॉन स्टॉप चाललाय सीमारेखा फार. 4 धावांसाठी आलाय चौकार.
बऱ्याच उशिरानं हा चौकार खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. तब्बल या चौकारासाठी तब्बल 8 चेंडूची वाट पाहावी लागली आहे. ते अर्थातच आपण पाहतोय पायल एम के ग्रुप अलिबाग या संघाला या मॅच मध्ये करण आहे बॉलिंग ट्रॅकवरती. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती सिंगल, या बॉलवरती आलेला चौकार. मी तर म्हणेन धाबांसाठी आता संघर्ष करावा लागतोय, धाबा बनवाव्याच लागतील. या वेळेस मात्र थोडंसं खाली राहिला. गती जी होती, अतिरिक्त गती होती चेंडूमध्ये आणि त्या गतीमध्ये कुठेतरी इथून वेट केला फलंदाजाला. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. करणचा हा भन्नाट वेग आणि त्या वेगावरती कुठेतरी मी ते म्हणेन सरप्राईज करत असताना फलंदाजाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिरिक्त ओ शॉट बॉल होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा रेखा पार. मॅक्झिमम हिट फलंदाजाच्या बॅटमधून आलाय हा षटकार. महेश पाकमारेच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. बराच संघर्ष त्यानं केला आतापर्यंत. डॉट बॉल ही खेळला, एक चौकार जरूर आलाय. हा षटकार थोडासा आत्मविश्वास देईल. क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मागच्या बाजूने मात्र एष्ट वाकवलं ते या ठिकाणी. आधी पहिलं विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतं. पायल एम के ग्रुप अलिबाग संघाला बसला जातोय. पहिला धक्का महेश पाकमारे तंबूच्या दिशेने आता परततोय. संजय वाघमारे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या पाहायला मिळत आहेत. वरडेपाड्या गावचा हा खेळाडू आहे आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये हो. ज्या प्लेसचा बॉल क्या बात आहे, कमालचा चेंडू रिलीज केला या ठिकाणी आणि हा म्हणता येत दुसराही षटक समाप्त या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये तब्बल धाबा आलं. सुरुवातीला अजय नाईकनं 4 धाबा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये करणच्या तब्बल 11 धाबा आल्यात. एकूण धावसंख्या बनली धावफुटल्यावरती 1 विकेट गमवत असताना 15 धाबा. त्या अर्थातच पायल एम के ग्रुप अलिबाग संघ थोडंच्या चिंता वाढल्यात आता डगआउटमध्ये, कारण धाबा बनलेल्याच नाही आहे दोन्ही षटकांमध्ये. एक षटकार एक चौकार जर आपण सोडला तर गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. ते अर्थातच श्री गणेश कृपा करंजाडे टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 षटकं या ठिकाणी संपलेत. आपण पाहतोय अजय नाईकचं पहिलं षटक 4 धावांचं राहिलं. या षटकामध्ये 11 आल्या करणच्या. तिसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज अविनाश जाधव भिंगारचा हा गोलंदाज आहे आणि गोलंदाजाने आकर्षित केलं. टेनिस बॉल असं रबल बॉल मध्ये देखील या गोलंदाजाची गोलंदाजी बरेचशा आपण पाहिली आहे. अतिरिक्त गतीनं फेकण्याचा प्रयत्न, चेंडूने अतिरिक्त उसळी प्राप्त केली आहे, त्यामुळे इथून वाईट बॉलचा इशारा बंच त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. हो क्या बात आहे, क्या बात आहे. ही बोलक आहे, ही खासियत आहे अविनाश जाधवची. या पद्धतीनं तो नेहमीच चेंडू रिलीज करत असतो आणि ही त्याची जी ॲक्शन आहे ना ती फार चांगली आहे. डावखुरा तसा वेगवान गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती अविनाश जाधव. हो क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस देखील त्याच रीतीनं त्याच इंटेक्शन आहे चेंडू फेकलाय. जणू काही जसं आपटी बाम आपण आपटतो ना, जसं चेंडू आपटलं जाते खेळपट्टीवरती, पण या दोन्ही चेंडूवरती जास्त उसळी नव्हती. मी तर म्हणत पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला होता आणि त्यामुळे वाईट बॉलचा इशारा देखील आला होता आणि हे दोन्ही चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने अविनाश जाधवचे सध्या पाहायला मिळालेत. क्या बात, कमालीचा चेंडू रिलीज केला जातो आहे अभिनवच्या माध्यमातून. 3 चेंडू सलगचे त्याने डॉट फेकलेत. आता थोडंसं प्रेशर तर क्रेडिट केला जातोय फलंदाजी करणाऱ्या पायल एम के ग्रुप अलिबाग संघाच्या फलंदाजावरती, कारण डॉट बॉल बरेचसे खेळलेत, डॉट बॉल आलेत, गोलंदाजी वर्षीच ठरली जाते. हाई बॉल डॉट सलगचा 4था डॉट बॉल.
फलंदाजाला मी तर म्हणेन इथून स्ट्राईक रोटेट करणं फार महत्त्वाचं आहे. कारण स्ट्राईक रोटेट जर तुम्ही केली नाही तर तो दबावाखाली येऊ शकत आणि दबावामध्ये एखादा खराब फटका मग आपल्या बॅटीतून निघू शकतो. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू थोडासा वलन देण्याचा प्रयत्न, पाचवाही चेंडू डॉट आलाय. बघा एक वाईट जर सोडला ना तर मॅडम वर खऱ्या तर पाहायला मिळेल अविनाश. या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं सचिन लांगेनं पहिलं मॅडम षटक फेकले, पण अविनाश जाधवकडे ती आज खऱ्या अर्थानं त्याच्याकडे संधी होती आणि त्या मॅडम वर खऱ्या अर्थानं अविनाश जाधवच्या नावावरती देखील राहिली आहे. आजच्या दिवसातला हा पहिला गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश जाधव भिंगारचा हा गोलंदाज आणि त्याने आपली छाप सोडली या आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये. मॅडम षटक फेकणं रबल बॉलमध्ये मित्रांनो, मॅडम षटक फेकणं सोपं नाही आहे, परंतु कौतुक केलं पाहिजे अविनाश जाधवचं ज्या पद्धतीनं त्याने चेंडू रिलीज केले आज या खेळपट्टीवरती. कारण याच खेळपट्टीवरती मी तर म्हणेन अजय नाईक, मी तर म्हणेन धीरज पवार खेळले, त्यांना ठाऊक आहे या खेळपट्टीचे विवर असणं. या खेळपट्टीवरती 30-35 धावा देखील एका षटकामध्ये बनवू शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये हे मॅडम षटक अविनाश जाधवचं किती महत्त्वपूर्ण असू शकतं एक खऱ्या अर्थानं त्याच फलंदाजाला ठाऊक आहे ज्या फलंदाजाने फलंदाजी केली या खेळपट्टीवरती, ज्यांनी गोलंदाजी केली आहे त्या गोलंदाजांना नक्कीच ठाऊक असेल की किती कठीण आहे गोलंदाजी करणं या खेळपट्टीवरती. वेस्टर्नचा वेट, लाकूड तोड गोलंदाजी, अजून एक विकेटचं पतन, अजून एक धक्का बसत असताना आपण पाहतोय या ठिकाणी पायल एमके ग्रुप अलिबाग संघाला थोड्याशा चिंता वाढल्यात आता डगआउटमध्ये. कारण विकेटवरती विकेट, डॉट बॉलवरती डॉट बॉल आणि अशा परिस्थितीमध्ये आलेली अजून एक विकेट बरंच काही सांगून जाईल. मागची मॅच आपण लो स्कोरिंगचा पाहिला होता मागचा सामना, त्यामुळे याही सामन्याचे चित्र जणू काही त्याच पद्धतीनं आता सध्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. कारण सुरुवातीला देखील धावा बनलेल्याच नव्हत्या. अजय नाईकच्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा, करण 11 धावा खर्च केल्या. अविनाश जाधवचं मॅडम षटक, या चौथ्या षटकाची सुरुवात देखील विकेटनेच झाली आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये 42 बनल्या होत्या मंगेश जुगरे सर, परंतु या मॅचचं गणित वेगळंच पाहायला मिळतं सध्या. समोरच्या दिशेनं उंच गेला आहे क्षेत्ररक्षक, डाऊन द कॅच. 2 खेळाडूमध्ये खऱ्या अर्थानं तालमेल नव्हता आणि जर कॉल असता तर कदाचित एका खेळाडूनं जेस केला असता. अजय नाईक होते त्या ठिकाणी, त्या सोबतीन अजून एक खेळाडूने त्या ठिकाणी मी तर म्हणेन प्रयत्न केले होते त्या ठिकाणी, परंतु इथून मात्र खऱ्या अर्थानं जेल निसटलाय, सुटलाय जेल आणि इथून या 2 धाबा देखील मिळतात. 2 धाब्याने टीमची टोटल धाबा संख्या 2 वरती आता 18 धाबा पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आज या खेळपट्टीनं बरीचशी साथ दिली आहे मी तर म्हणेन गोलंदाजांना. पहिल्याही मॅचमध्ये दोस्ती 11 कांडोली संघाच्या गोलंदाजांनी बराच वेगानं गोलंदाजी केली होती. गोलंदाजी त्यांचीही फार चांगली राहिली होती आणि त्याचमुळे की काही या ठिकाणी आपल्याला सध्या गोलंदाजी पाहायला मिळते आहे. ते अर्थात श्री गणेश कृपा करजाडे टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी त्यांचीही राहिली आहे. 19 धाबा आहेत 10 फरलावरती. 4थं षटक, 19 धाबा, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट पिच बॉल ह्या वेळेस हुक केलंय, जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि इथून मात्र आता खेचून मारला मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक, बनला जाईल प्रेषक. हवाई सफर 6 धाब्यांसाठी ठोकलाय यावेळेस षटकार. हा मॅडम षटक याच फलंदाजाने केलं होतं. मागच्या अविनाश जाधवच्या विरोधात एकही धाव आली नव्हती आणि ते 6 चेंडू मी तर म्हणेन याच फलंदाजाने केले होते आणि त्यानंतर ठोकलेला यावेळेसचा हा षटकार थोडासा आत्मविश्वास देऊन जाईल फलंदाज राजन नाईकला, जो सलामीसाठी दाखल झालाय राजन नाईक. परंतु यावेळेस मात्र आता इरादे त्याने स्पष्ट केलेत, अभिनय तो कभी नाही. पुढ्यात होता आणि त्यालाही फक्त दिशा दिले, टायमिंग पाहायला मिळालं. या स्ट्रोक वरती सलगचा दुसरा षटकार ठोकत असताना राजन नाईकनं यावेळेस मात्र भव्य स्वागत करत असताना या षटकाची दमदार सुरुवात शुभाच बागेवरती आता आक्रमणाला सुरुवात केली आणि या षटकारानं आता टीमची धावसंख्या कुठेतरी आकार देत असताना पाहायला मिळते. 31 वरती 2 बाद पाहायला मिळत आहेत.
कांड्रोलीचा हा गोलंदाज आहे सुभाष बाघे. सुरुवातीला 3 चेंडू फार चांगले फेकले त्यानं, परंतु या 2 चेंडूवरती 2 षटकारानं गणित थोडंसं बदललंय आता या षटकाचं. बॅटची कडा आहे यावेळेस मात्र सुताप नाईक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचले जात आहेत. एकच धाव चेंडूवरती षटक समाप्तीचा इशारा पंच संजय बाकमारे सर त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळता येईल आपल्याला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या 2 वरती 32 सध्या पाहायला मिळते आहे. 2 गडी 5 झालेत. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पायल एम के ग्रुप अलिबाग संघाला सुरुवातीलाच 2 धक्के लागले होते, परंतु डावाला सावरत असताना राजन नाईक आणि मारुती नाईकला मैदानाच्या आतमध्ये दोघांना आपण पाहू शकाल. या ठिकाणी गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. मी तर म्हणेन श्री गणेश कृपा गणचाडे टीमच्या माध्यमातून पहिले सुरुवातीचे 3 गोलंदाज जे होते त्या 3 गोलंदाजांनी अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी साकारत पहिले 3 षटकामध्ये कमी धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये मगेच जुगरे 2 षटकार ठोकत मात्र या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या. गोलंदाज सुभाष वाघेनं 16 धाबा आल्यात या षटकामध्ये, त्यामुळे त्यामुळे थोड्याशा धाबा संख्येला जो आकार हवा होता तो आकार या ठिकाणी पिलालेत, परंतु येणारे 2 षटकं अजूनही बाकी आहेत. या 2 षटकामध्ये जर मंगेश जुगरे 30 ते 25 धाबा जर आल्या तर एक सन्मानदायक टोटलपर्यंत मी तर म्हणेन जाऊन पोहोचेल. तो अर्थातच पायल एम के ग्रुप अलिबाग संघ, परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी राजन नाईकची विकेट फार महत्त्वाची असेल. त्यानं 2 षटकार ठोकलेत. खऱ्या अर्थानं मागच्या षटकामध्ये एक सेट फलंदाज खेळतोय, सलामीला आलाय आणि तो फलंदाज अजूनही खेळपट्टीपती दाखल आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी 5वं षटक वैभव बॉलिंग ट्रॅकवरती सध्या पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल थोडा अतिरिक्त वेगानं गतीनं फेकण्याचा प्रयत्न बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु या वेळेस तर पंच वाईट बॉलचा इशारा करतोय. वैभव जाधव भिंगारचा हाही गोलंदाज आहे. भिंगार पनवेल वरूनचे नेहमीच आपण चर्चा करत झालं की पनवेल तालुक्यातून जे खेळाडू आलेत ना त्यांनी या मैदानावरती बराचसा चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. आपण पाहिलं होतं कालही शुभम चौधरीची फलंदाजी आपण पाहिली, मयूर बागला आपण पाहिलं, त्याचबरोबरीनं पनवेल तालुक्यातून बरेचसे खेळाडू आपण पाहिले की त्यांचा खेळ भरून आला आहे. खरं अर्थानं धीरज पवार असतील, अजय नाईक त्यांचाही खेळ आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिला. फार चांगली बॅटिंग फार चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु इथून मात्र सध्या वैभव थोडंसं प्रेशर रिलीज करताना सध्या पाहायला मिळतो आहे. वैभव जाधव भिंगारचा गोलंदाज पहिले 2 चेंडू त्यानं मी तर म्हणेन वाईड फेकले. थोडासा दबाव आहे कारण समोर राजन नाईक ज्यानं 2 षटकार मागच्या ओव्हरमध्ये ठोकले होते आणि तोच फलंदाज समोरच्या दिशेला आहे, त्यामुळे थोडंसं प्रेशरमध्ये जर सध्या दिसला होता मी तर म्हणेन वैभव. हा बॉल चांगला होता, शरीरापासून थोडासा लांब ठेवला, अगदी वाईट लाईनवरती गोलंदाजी सध्या त्यांची चालू आहे आणि डॉट बॉलला मात्र या षटकाची सुरुवात सध्या पाहायला मिळते. या 2 षटकामध्ये डॉमिनेट करावा लागणार आहे, धावांसाठी संघर्ष जरूर करावा लागणार आहे. शॉर्ट पिच बॉल, अतिरिक्त गती, बाउन्स आणि याचमुळे कुठं काना होईना मी तर म्हणेन जे डॉट बॉल आलेत ना राजन नाईकच्या विरोधात बरेचसे डॉट बॉल त्याने खेळलेत आणि त्याचमुळे धावसंख्येला कुठेतरी जी गती हवी होती ती गतीच मिळालेली नाही आहे. आणि 2 षटकार जरूर आलेत पण डॉट बॉल ही बरेच मी तर म्हणेन पाहायला मिळालेत. ह्या वेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचले जातील, त्या ठिकाणी अजय नाईक पोहोचलेत बॉलवरती. चेंडूला फील्ड करतील, 1 धाव घेण्याचा त्या ठिकाणी अवधी पाहायला मिळतोय. एका धावेनं मात्र टीमची टोटल धावसंख्या 34 विदाउट 2 विकेट लॉस 35 35 वरती संघ. फुल टॉस आहे, टायमिंग किती प्रोपर आहे पाहावं लागेल, उंची भरपूर आहे, लांबी देखील पाहायला मिळते. बॉल चालला सीमारेखा पहार. या वेळेस मात्र षटकार टोकलाय फलंदाज मारुती नाईकच्या बॅटमधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव जाधव वरती आता थोडासा प्रेशर पाहायला मिळेल या षटकारानं. या वेळेस टायमिंगचा बादशाह हा फलंदाज मारुती नाईकच्या बॅटमधून सलगचा हा 2रा षटकार आणि नो बॉलचा इशारा देखील त्या ठिकाणी पंचांनी केला आहे. त्यामुळे इथून मी तर म्हणेन आता ॲडव्हान्टेज मिळू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण फ्रीडची संधी आणि त्यामध्ये 2 षटकार ठोकलेत, त्यामुळे प्रेशर वैभव जाधववरती जास्त पाहायला मिळेल. या षटकावरती धाबा आलेल्या नव्हत्या पहिल्या 3 षटकामध्ये. या 2 षटकांमध्ये मी तर म्हणेन थोडीशी आता गती मिळाली आहे. ते बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पायल एम के ग्रुप अलिबाग संघाला या मॅचमध्ये
फुलटॉस होता ऑन साईडला कव्हर पॉईंटला खेळायचा दुसरीचा प्रयत्न केला जातोय. राजन नाईक त्याकडे रिक्स घेत असताना पाहायला मिळाले होते, परंतु अगदीच दोन धाबा इथं पूर्ण होत असताना थ्रो थोडंसं मी तर म्हणेन चांगला झाला असता तर कदाचित इथून मापला बनला गेला असता, परंतु दोन धाबा इथं पूर्ण झाल्यात. आता जास्त स्ट्राईक मारुती नाईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न जरूर करतायत. या दोन षटकांमध्ये जेवढे चेंडू त्याच्या वाटेला येतील तेवढा धाबा येत असताना पाहायला मिळते. बॅटच्या रोअर स्ट्रोक मध्ये आहे ओ माय कॅट, जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अविनाश जाधवनं हा झेल पकडलाय आणि इथून खेळ संपलाय. तो मारुती नाईकचा ज्यानं 2 षटकार ठोकले होते आणि तोच फलंदाज होता. निराश होऊन परत असताना तंबूच्या दिशेने पाहायला मिळतो. स्क्रीनवरती बघा त्यानं 6 चेंडूमध्ये 16 धाबा बडवल्यात आणि इथून मात्र त्याचा खेळ संपलाय. तर 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 50 बनल्यात 5 मध्ये. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे बघा. ऑप्शन भरपूर होत्या. मी तर म्हणेन या ठिकाणी श्री गणेश कृपा कर्जाडे टीमकडं, कारण अविनाश जाधवनं देखील मिडियम षटक फेकलं होतं. त्याचबरोबर अजय नाईकनं 4 धाब्यांचं षटक फेकलं होतं, परंतु इथून अजय नाईकनं स्वतःवरती विश्वास जास्त दाखवलाय या षटकामध्ये. हो, अजय नाईक अनुभव आहे. इथून धाव घेण्याचा प्रयत्न होता जरूर, पण जो जर बॉल विकेट किपरनं जर पकडला तर कुठलीही धाव मिळणार नाही आहे. आणि जर बॉल विकेट किपरच्या माध्यमातून जर सुटलाच किंवा निसटला तर तुम्ही धाबेसाठी प्रयत्न करू शकतात. परंतु अजय नाईककडे अनुभव आहे, त्यामुळं अजय नाईकनं शेवटचं षटक जी सूत्र होती ती स्वतःच्या खांद्यावरती त्यानं घेतलीत आणि तोच आता गोलंदाजीसाठी मी तर म्हणेन पडल्यानंतर आतमध्ये आणलं चेंडूला. अगदी हातभर असं वळण देतोय चेंडूला, त्यामुळे इथून फलंदाजाला समजला नाहीये. लेग पायची धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचली. प्रचंड स्कोर दाखवतो. 60+ धाबा तुम्हाला बनवणं फार महत्वाचं आहे, पण तो अजय नाईकच्या विरोधात तुम्हाला धाबा बनवणं थोडंसं कठीण जाईल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अजय नाईक आयकॉन खेळाडू आहे. आयकॉनची भूमिका तो निभावतोय या संघाच्या माध्यमातून, त्यामुळे त्याला 2 षटकं ही फेकण्याचं मी तर म्हणेन 2 षटकं त्याच्या माध्यमातून फेकली जातात. अविनाश जाधवला विसरता का म्हणा, हे त्याने मॅडम षटक फेकलंय, त्यामुळे इथून बरेचसे गोलंदाज जे आहेत ना ते आज प्रभावशाली गोलंदाजी त्यांचीही राहिली आहे. शॉर्ट पिच बॉल पडल्यानंतर बाउन्स होतोय चेंडू, त्यामुळे इथून मोठे फटके खेळण्यामध्ये थोडंसं अपयश येत असताना पाहायला मिळतोय फलंदाजांना. अजून एक विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतोय बघा. अजय नाईकच्या या षटकामध्ये देखील आतापर्यंत एकही मोठा फटका आलेलाच नाहीये, त्यामुळे धावांसाठी फार संघर्ष करावा लागतोय. श्री गणेश कृपा मी तर म्हणेन या संघाचा हा गोलंदाज आहे. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज कल्पेश मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बायल एम के ग्रुप अलिबाग संघ थोडासा निराश असेल, कारण इथून 5 षटकामध्ये 50 बनल्या होत्या, पण या षटकामध्ये फक्त आतापर्यंत अजय नाईकनं 3च धाबा खर्च केल्यात. नो बॉलचा इशारा. अजय नाईकनं पहिल्याही षटकामध्ये 2 स्टेप आउटचे नो बॉल फेकले होते आणि या षटकामध्ये आता सध्या स्टेप आउट झालाय. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच संजय बागमारे सरांचा येतो आहे. प्रीटची संधी आहे. या प्रीटचा फायदा जर का उचलला, या प्रीटवरती जर का एखादा मोठा फटका आला तर कदाचित एक सन्मानदायक टोटल फायटिंग स्कोर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 54 धावा धावपटल्यामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. प्रीटची संधी आहे फलंदाजासाठी. पावसाच्या सरी आता समोरच्या दिशेनं कोसळताना पाहायला मिळतील जरूर. विसाळगडचा हा डोंगर आणि त्यामध्ये हे धुक्काचं वातावरण सध्या पाहायला मिळते. हिरवीगार अशी झाडी, त्यामधून वाहणारे ते मी तर म्हणेन धबधबे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी फार चांगलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याच कुशीमध्ये दडलेलं हे छोटंसं ऐतिहासिक मैदान आणि नाणिवली गावाचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामध्ये रंगलेलं हे युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचं
प्रेमी मैदानाच्या आतमध्ये खरं तर आनंद घेताना असं पाहायला मिळत आहेत. अजय नाईकचा हाही बॉल सलगचे 2 डॉट बॉल आलेत बघा. वरती देखील धाव आलेली नाहीये. त्यानंतर अजून एक बॉल डॉट त्यानं फेकला. शेवटचा बॉल 54 वरती थांबवलं त्यानं. या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी. क्या बात आहे, क्या बात आहे. 54 भरल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 55 बनवायच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्या अर्थातच श्री गणेश कृपा करसाडे टीमला पहिल्या इनिंगमध्ये पायल MK ग्रुप अलिबाग संघानं 54 धाब्यावरती मजल मारली आहे. परंतु इथून आई सामना जो होता तो लो स्कोरिंगचा आम्ही सकाळी चर्चा केली होती प्रकाश पवार सरांची की आज पाऊस आहे त्यामुळे इथून आजचे जे सामने आहेत ते अगदी लो स्कोरिंगचे पाहायला मिळतील. परंतु पाऊस जो आहे तो कधी येतो कधी जातो याच पद्धतीने. परंतु ज्यावेळेस पाऊस नसतो तेव्हा धाबा बनणं फार महत्त्वाचे आहेत. परंतु धाबा आज बनलेल्याच नाही आहे. ही खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजांना आज बरीचशी मदत मिळाली या खेळपट्टीवरती. त्यामुळे इथून याही मॅचमध्ये 54 बनल्यात. 55चा पाठलाग आता ह्या कशा पद्धतीने केला जाईल. कारण मागची मॅच आपण पाहिली होती त्या मॅचमध्ये मी तर म्हणेन 42 बनल्या होत्या आणि 43 धाबांचा पाठलाग करायचं होतं. दोस्ती 11 कांडोली संघाला त्या धाबा मी तर म्हणेन 3 षटकामध्ये धाबा त्या बनल्या होत्या. परंतु या 54 धाबा कशा पद्धतीनं बनल्या जातील हेच देखील आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण घेतो एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. पाहत राहा KTC लाईव्हला आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आपला हक्काचं चॅनल आहे, तुमचं आम्हाला सगळ्यांचं आवडतं चॅनल आहे आणि या चॅनलला अगदी पुढं घेऊन जा. सातत्यपूर्वक आम्ही उल्लेख करत आलो आहे अजिंक्य दादांचं. त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण स्कोड नेहमीच एक चांगला त्यांच्या माध्यमातून पाठिंबा असतो आणि याही वेळेसमध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. त्यांचं आपण करतो वेलकम स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग बऱ्याचशा मोठ्या संख्येनं आज त्यांचाही प्रतिसाद मिळाला आहे. आज या स्पर्धेला घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग आज पाऊस आहे त्यामुळे आज घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग जे आहेत ते या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदिवासी रायगड रबॉल बॉलची ही स्पर्धा आपण पाहतोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहेत. आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये संजय बागमारे सर अनंत पवार सरांना आपण पाहतोय. अगदी ऑफिशियल 2-3 दिवस फार महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली आज देखील त्यांना आपण पाहू शकाल. पावसाच्या सरी कोसळत आहेत परंतु बिना छत्री बिना रेनकोट घेऊन संजय वाघमारे सरांना आपण 3ही दिवस पाहिलेत बघा. पंच पाहिजे तर आशे ना छत्री ना रेनकोट, पाऊस कितीही कोसळू द्या परंतु त्यांना फरक पडत नाही आहे. नेहमीच फार मोठं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहिलं आहे. ऑफिशियल म्हणून त्यांची मोठी एक बोलक देखील आहे आणि नेहमीच त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आलो आहे. चला सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये सुदाम नाईक आणि त्याच्या सोबतीनं चालला आहे अविनाश जाधव. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुदाम नाईक आणि त्याच्या सोबतीला अविनाश जाधव. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे राजन नाईकला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 54चा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. श्री गणेश कृपा करसाडे टीमला ह्या मॅचमध्ये सुदाम नाईकला आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती फलंदाज वाईट बॉलला सुरुवात झाली या षटकाची. मात्र राजन नाईक बॉलिंग ट्रॅकवरती. यष्टांचा वेध इथून बघा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. महत्त्वाची विकेट सुदाम नाईकला 0 वरती परतवलाय.
राजन नाईकची रिॲक्शन आपण पाहू शकाल की किती महत्त्वाची विकेट होते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल पडल्यानंतर चेंडू थोडासा स्किट झाला, सरळ एस्टांचा वेध आणि त्यानंतर राजन नाईकची ती रिॲक्शन पाहून आपण पाहू शकाल की किती महत्त्वाची विकेट सुदाम नाईकची या ठिकाणी त्यानं पेलवली आहे. आणि या सुरुवातीची गरज होती, मी तर म्हणेन अशा सुरुवातीची गरज टीमला देखील होती, कारण ही विकेट फार महत्त्वाची होती. सुदाम नाईकला बाद करायचं होतं आणि ते काम केलं. इथून राजन नाईकला ही महत्त्वाची विकेट. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये, करण हिलम मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होते. वन डाऊनचा हा खेळाडू अजय नाईकला कदाचित पाठीमागे ठेवलंय. अजय नाईक कदाचित धावा कमी आहे त्यामुळे अजय नाईक थोडंसं पाठीमागं आहे, परंतु अजय नाईकवरती देखील जबाबदारी फार मोठी आता वाढली असेल, कारण सुदाम नाईकची विकेट 0 धावसंख्येवरती जाणं थोडंसं कठीण, मी तर म्हणेन थोडीशी चर्चेमध्ये राहणार आहे ती विकेट. कारण इथून जर का या पद्धतीनं 1-2 विकेट आली ना तर थोडासा दबाव जरूर वाढेल, कारण पावसाच्या सरी कोसळतात आणि आता पावसामध्ये फलंदाजी करणं थोडंसं कठीण असेल. ओ माय गॉड, कॅच सोडलाय की मॅच सोडलाय, कारण इथून जर विकेट आली असती ना कदाचित तर मॅच बनली गेली असती, मी तर म्हणेन. हा विकेट फार महत्वाची होती या ठिकाणी, परंतु सिंगल धाव. स्ट्राईक रुटीन केली जाते. अविनाश जाधव एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बनला जाईल प्रेक्षक. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अविनाश जाधवचा हा तडाखा सीमारेखा पार, षटकार ठोकलाय मात्र यावेळेस अविनाश जाधव. बघा यासाठीच त्याला प्रमोट केलंय सलामीसाठी, आणि यासाठी खऱ्या अर्थानं तो बोलकला देखील जातोय. मोठमोठे फटक्यांसाठी तो बोलकला जातोय, आणि ती खासियत ह्या खेळाडूच्या मनगटामध्ये नेहमीच आपण पाहत आलोय. त्याच्याकडे ती ताकद देखील आहे, आणि त्याच इंटेक्शननं तो फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये मॅडम षटक फेकलं होतं अविनाश जाधवनं, आणि पाऊस आता वाढलेला दिसतोय, त्यामुळे इथून आता शांत पद्धतीनं मी तर म्हणेन क्रिकेट खेळणं फार गरजेचं राहील अविनाश जाधवसाठी, कारण सुदाम नाईक लवकर बाद झालाय. हो, परंतु इथून थांबणार नाहीये अविनाश. लेग स्टंपला बीस करतोय. बॅट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच करत असताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट +1 अशा या चेंडूवरती 2 धावा. कदाचित या पहिल्या षटकामध्ये राजन नाईक वरती थोडंच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो अविनाश जाधवच्या माध्यमातून. 2 षटकार त्यानं ठोकलेत आतापर्यंत. ह्या वेळेस कडक बेड धडक मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चाललाय बॉल. पाऊस किती कोसळू द्या, आमचा खेळ आम्ही खेळणार हे दाखवत असताना या ठिकाणी फलंदाज करण हिलमच्या बॅटमधून यावेळेस चाललाय हा गगन चुंबी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावसंख्येचा विचार केला 3 षटकार, 1 डबल्स, 1 सिंगल, व्हाईट बॉल, एकूण 22 बनल्यात पहिल्या षटकामध्ये. 55चा पाठलाग चालू होता. पहिल्या षटकामध्ये 22 बनल्यात. करण हिलम 2 चेंडूमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. अविनाश जाधव 2 षटकार 3 चेंडूमध्ये 12 वरती तो खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आता संजय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अतिरिक्त गती बाउन्स होता या चेंडूवरती आणि इथून मात्र वाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी करत असताना पाहायला मिळालेत. शॉर्ट पिच बॉल मिस्टामिंग बॅटची वरची कडा घेतली आहे. रोमन लॅन्स मध्ये पहिली धाव कंप्लीट केली. अविनाश जाधव दुसऱ्यासाठी कॉल केला त्या ठिकाणी. थोडंसं बंबल झाले क्षेत्ररक्षक आणि लगेच दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना पाहायला मिळते आहे. 2 धावा या चेंडूवरती सहज रीतीने प्राप्त करत असताना पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज. सुदाम नाईकची विकेट गेल्यानंतर अगदी संयमी केली काय असते या अविनाश जाधव आणि करण हिल्लमनं मात्र दाखवलं या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे. उंच गेलाय ह्या वेळेस अविनाश जाधवचा हा फटका फसलाय की चाललाय परंतु अगदी सीमारेषेच्या बाहेर आतमध्ये हा चेंडू पडला जातोय. कॅच साठी कॉल होता असं वाटलं होतं. अविनाश जाधवचा हा झेल पकडला जाईल परंतु इथून जीवनदान बेलाला जातंय आणि जीवनदान कोणाला दिलंय अविनाश जाधव सारख्या फलंदाजाला. जर तुम्ही या पद्धतीचं जेल ड्रॉप्स कराल तर मात्र या स्पर्धेमधून कदाचित तुम्हाला मार पडावं लागेल. कारण याच पद्धतीच्या चुका आपण काल देखील पाहिल्या होत्या की बऱ्याचशा चांगल्या चांगल्या खेळाडूंचे जेल सोडल्यानंतर त्या खेळाडूंची फलंदाजी उल्लेखनीय राहिली होती. यावेळेचा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त वेगानं आला स्कीड झाला पाण्यावरती बॉल थोडंसं स्कीड होतोय आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये अविनाशच्या अगदी कानाच्या जवळून जाणारा हा चेंडू होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. मोठा फटका आलेला नाहीये. अविनाश जाधव जास्त वेळ शांत बसणारा नाहीये हा खेळाडू. लांब 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 लांबच मारलाय आणि इथून देखील षटकार ठोकत असताना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल आता अर्थातच 33 विदाउट 1 विकेट लॉस. सुद्धा नाईक बाद झाल्यानंतर मात्र सगळी सूत्र स्वतःच्या खांद्यावरती घेतलीत अविनाश जाधवनं. शॉर्ट पिच होता शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. डॉट बॉल येईल जरूर पाहायला मिळेल. आणि इथून मात्र डॉट बॉल आला. शेवटचा चेंडूपती काही धाब आलेली नाही. 2 वर्ष खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या 33 वरती संघ जाऊन पोहोचला आहे. तर अर्थातच श्री गणेश कृपा करताडे संघ सुदाम नाईक पहिल्या बॉलवरती बाद झाले होते परंतु त्यानंतर मात्र करण हिलम आणि अविनाश जाधवनं डावाला सावरलाय. आतापर्यंत 2 वर्ष खेळ समाप्त झालाय. येणारे 24 बॉल आणि आता 22ची गरज आहे. 24 मध्ये 22ची गरज आहे. धाबा इतका कठीण नाही आहेत. अविनाश जाधव आणि ज्या पद्धतीने करण हिलम बॅटिंग करतोय कदाचित 2 षटकामध्ये हा सामना नक्कीच संपवण्याचा प्रयत्न जरूर असेल परंतु त्या इंटेक्शननं जर का बॅटिंग झाली जशी सुरुवातीला त्याने बॅटिंग केली आहे परंतु इथून आता गोलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र चांगली गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. ते अर्थातच आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज. संदीप पवार आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. कुठले संदीपचा हा बॉल मात्र यावेळेस मात्र करणला मात्र सरप्राईज करतोय. सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलला सुरुवात केली आहे. पडद्याआड जे हिरो असतात ना ते कधी दिसत नाही आता आपल्याला परंतु ज्यावेळेस त्यांचा परफॉर्मन्स समोर येतोय त्यावेळेस त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र विकेट किपरला बीट करत सरळ चाललाय. लॉंग स्टॉप वरून नॉन स्टॉप चाललाय सीमारेखा फार. लेग बाईटचा इशारा पंच त्या ठिकाणी करत असताना परंतु 4 धाबा या महत्वाच्या आल्यात या ठिकाणी श्री गणेश कृपा करंजाडे टीमसाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल समोरच्या दिशेनं होता बीट झाले होते फलंदाज परंतु विकेट किपरला बीट करत देखील हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बघा रबल बॉल आहे त्यामुळे पडल्यानंतर अगदी वेगानं येतोय स्कीट होतोय. अशा वेळेस चेंडूला अडवणं फार कठीण जात आहे. विकेट किपर
ला देखील दुसरीचा प्रयत्न थ्रो थोडासा खराब राहिला त्या ठिकाणी अविनाश जाधवनं त्या ठिकाणी रिक्स घेतली होती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पोहोचले त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केला आता 2 धावेनं मात्र 39 वरती संघ चांगला चेंडू पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी देखील राहिली या गोलंदाज संदीपच्या आतापर्यंत लीग पॅकचा जो चौकार जर वगळला ना आपण तर चांगल्या टप्प्यावरती त्यानं गोलंदाजी केली वेग इतका नाही आहेत परंतु लाईन लेंथ फार सुंदर पाहायला मिळते फटका बसलाय की चाललाय सीमारेषेच्या बाहेर बिल्ड विकेटला क्षेत्ररक्षक 2 पाहायला मिळालेत परंतु चेंडूकडे फक्त पाहतच राहिले बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय 6 धाब्यांसाठी करण हिलमच्या बॅटमधून अजून एक तडाखा षटकार जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे 45 विदाउट 1 विकेट लॉस सुद्धा थोडेसे निराश असेल स्वतःवरती त्या पद्धतीने आणि विकेट पहिल्या सुरुवातीलाच गमावली होती ना त्याच विकेटचा कुठेतरी मी तर म्हणेन फायदा आता उचलत असताना बघा पार्टनरशिप कशी असावी तर या 2 खेळाडूंमध्ये फार चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली अविनाश जाधव 9 बॉलमध्ये 22 वरती तो बॅटिंग करतोय आणि त्याला 7 मिळाली इथून करण हिलमची 8 मध्ये 15 त्यानं देखील बनवल्या त्यामुळे इथून आता येणारे 18 बॉल्स आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे सामना आता पूर्णपणे खुल्ला झालाय विनर नेक्स्ट मॅच लगेच खेळवली जायला कुठेही जायचं नाहीये मैत्री 11 कांड्रोली संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे बघा मैत्री 11 कांड्रोली संघाचा संघनायक आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे वाईट बॉल या ठिकाणी सुरुवात केली या षटकामध्ये 10 धावांची गरज होती 18 बॉल्समध्ये आता येणारे 18 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे 45 बनल्यात 1 वरती 45 बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश आलाय बॉलिंग ट्रॅकवरती अविनाश जाधवसाठी लोअर फुल टॉस टायमिंग करू शकलेत नाही त्या ठिकाणी गॅपमध्ये आहे दुसरीचा प्रयत्न होईल का नक्कीच डेफिनेटली होईल त्या ठिकाणी 2 धाबा स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न अविनाश जाधवचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय 7 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी दोन्ही मॅचमध्ये थोडासा टाइम वाचवलाय मी तर म्हणेन काय मागच्याही मॅचमध्ये 3 षटकामध्ये तो सामना जिंकला होता कदाचित या षटकामध्ये सामना फिनिश करण्याची मुभा जरूर असेल अविनाश जाधव आणि करण हिलमची परंतु इथून गोलंदाजी सर बॅटकट आहे का लेग बाय का बॅटकट डेफिनेटली थँक्यू बॅटकट आहे त्यामुळं अविनाश जाधवच्या खात्यामध्ये 1 धावा ॲड होईल टीमची टोटल धावा संख्या 49 वरती 1 ओ स्टँड अँड डिलिव्हर आणि सामना फिनिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चाललाय करण हिलमचा बॅटमधून हा विनिंग फटका आणि या षटकारांमध्ये सामना जिंकलाय तर अर्थातच श्री गणेश कृपा करसाडे टीमनं या मॅच मध्ये हडलक टीम या ठिकाणी संघर्ष फार चांगला राहिला परंतु इथून हा सामना जिंकला जातोय श्री गणेश कृपा करसाडे टीमच्या माध्यमातून अविनाश जाधवची चांगली बॅटिंग त्याचबरोबर करण हिलमना देखील 9 चेंडूमध्ये 21 धावा त्यानंही बनवल्या आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि नो विदाउट डाऊट फटाफस्टर निकला हिरो त्यानं गोलंदाजी करत असताना मॅडम षटक आणि बॅटिंग मध्ये 11 चेंडूमध्ये 25 धावा ज्याच्या बॅट मधून आला तो अविनाश जाधव ठरला जाईल या मॅचचा मेन ऑफ द मॅच अविनाश या आपण मन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत एक मॅडम षटक देखील त्यानं फेकलं होतं त्यानंतर बॅटिंग देखील फार चांगली राहिली आहे चला दोस्ती येले पण कांड्रोली संघासंग कॅप्टन आपण पोहोचायचं बघा लगेच विनर हा सामना लगेच खेळवला जाईल 5 षटकाची मॅच असेल आणि त्यामध्ये तुमचे 4 गोलंदाज जे आहेत ते पहिले सुरुवातीचे प्रेस वापरले जातील